मी प्राजक्ता आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी तुम्हा सगळ्यांसाठी काही हेल्दी रेसिपीज इथं घेऊन आलेली आहे, कारण गणेश चतुर्थी म्हटलं की उकडीचे मोदक हा शब्द आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो आणि उकडीचे मोदक हे गणपती बाप्पाचे सुद्धा फेवरेट आहे। पण आज मी तुम्हाला काही इथे हेल्दी मोदकच्या रेसिपीज शेअर करणार आहे, ज्या रेसिपीज तुम्ही तुमच्या घरात बनवू शकता। आणि आरतीनंतर दरवेळेला आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतो की कोणता प्रसाद वाटावा किंवा इतरांना द्यावा, पण त्यासाठी आता मी तुम्हाला 5 दिवस 5 हेल्दी रेसिपीज मी इथे शेअर करणार आहे। सो जरूर या 5ही रेसिपी तुम्ही बघा। आणि आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या मोदकच्या रेसिपीसाठी, जी असणार आहे हेल्दी मोदक रेसिपी। सो बघूया आता आपण कृती। येस, तर आता आपली पहिली हेल्दी रेसिपी जी मोदकची आपण बघणार आहे ती आपण बनवणार आहे शेंगदाण्यापासून, आणि ती रेसिपीचे आपण आता इन्ग्रेडियंट इथे समजून घेणार। आता आपण या मोदकांसाठी स्पेशली आपलं जे इन्ग्रेडियंट आहेत त्यांना थोडंसं भाजून घेणार आहे। त्यासाठी मी इथे वापरत आहे 1 चम्मच घरचं साजूक तूप, आणि हे तूप जे आहे याच्यामध्ये आपण ही मी बनवलेली खजुराची जी पेस्ट आहे, आणि या खजुराच्याच पेस्टमध्ये मी माझ्याकडे असलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मिक्स करून ते सुद्धा थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत। सो आता आपल्याला हे जे खजूर आहे हे थोडंसं ज्याची पेस्ट आहे याला आपल्याला थोडंसं ड्राय रोस्ट असं करून घ्यायचं। तुम्ही चेक करू शकता, ज्या वेळेला तुमच्या खजुराची कन्सिस्टन्सी थोडीशी पेस्टी होईल त्यावेळेला तुम्हाला गॅस बंद करून घ्यायचा आहे, आणि मी सुद्धा आता इथे बंद केलाय। आणि या बंद केलेल्या खजुराच्या गॅसवरतीच मी इथे जी आपली शेंगदाण्याची पूड आहे जी मी बारीक केलेली आहे तर ती मी इथे घालून घेणार आहे। तुम्ही चेक करू शकता, मी याच्यामध्ये फक्त खूप कमी इन्ग्रेडियंट वापरून हे करत आहे, ज्याच्यामध्ये मी फक्त खजूर, ड्रायफ्रूटची पेस्ट आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचा हा जो कूट आहे ज्याला मी भाजून घेतलं होतं तर त्याला मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये जर तुम्ही विचाराल प्रमाण किती असायला पाहिजे, तर तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं गोड खाल्लं जातं त्या पद्धतीनं तुम्ही याला बनवू शकता तुमच्या चवीनुसार। तर आमच्या घरामध्ये थोडंसं कमी गोड खाल्लं जातं, सो त्या हिशोबाने मी हे घेतलेलं आहे। येस, सो आता गॅस मी ऑलरेडी बंद केलाय आणि बंद गॅसवरती मी याला थोडंसं मिक्स करून घेते। याला मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक महत्वाची कृती इथं करायची आहे, आणि ज्याच्यामध्ये आपण माझ्याकडे बनवलेली ही वेलची आणि जायफळ यांची पूड आहे तर मी ही थोडीशी याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर येस, सगळं भाजून झाल्यानंतरच याला आपण घालू शकतो, कारण तरच याची जी टेस्ट आहे ही प्रॉपर पद्धतीनं आपल्याला इथे लागेल। आता हे मिश्रण मी एका ठिकाणी थोडंसं कोमट थंड होईपर्यंत बाजूला काढलंय। हे थोडंसं थंड झालं की त्यानंतर आपण मोदक पात्र घेणार आहे, आणि या मोदक पात्राला थोडंसं तूप लावून हलकं आता आपण त्याला आकार देणार आहे मोदकाचे। तर तुम्ही चेक करू शकता, आपण या मोदकाच्या पात्राला थोडंसं तूप लावलेलं आहे, आणि आता हे बॅटर जे आहे हे मी त्याच्यामध्ये फिक्स करणार आहे। येस, हे बॅटर तुम्ही पूर्ण बंद करून हा साचा त्यामधून तुम्ही हे फिक्स करू शकता, जरासं चेक करू शकता। येस, आणि हे तुम्हाला प्रॉपर पॅक करून घ्यायचं आहे। तुम्हाला त्याला प्रेस वरून करणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही प्रॉपर प्रेस नाही केलं तर त्याला मोदकाचा प्रॉपर शेप येणार नाही। येस, अशा पद्धतीनं खूप सुंदर असा एक चांगल्या आकाराचा मोदक आपला इथे बनलेला आहे। तुम्ही चेक करू शकता की किती जबरदस्त दिसतोय, आणि त्याचा आकार सुद्धा खूप भारी आहे, आणि हा खायला सुद्धा खूप हेल्दी आहे, कारण याच्यामध्ये खूप सारे हेल्दी इन्ग्रेडियंट आपण वापरले आहेत। सो अशा पद्धतीनं आपण उरलेले मोदक पूर्ण करून घेणार आहोत।